विक्रांत पूर्णपणे वाणीच्या विचारात हरवलेला होता. तेवढ्यात अचानक ब्रेकचा आवाज झाला आणि कार थांबली. विक्रांतने वाणीकडे पाहिलं. भावनाशून्य चेहऱ्याने वाणी समोर पाहत होती. विक्रांतचं घर आलं होतं. तो गाडीतून बाहेर उतरला व वाणीकडे चालत गेला. त्या बाजूचं दार उघडून त्याने आपला हात वाणीकडे दिला. वाणीने त्या हाताकडे पाहिलं, पण तिने आपला हात त्याच्या हातात दिला नाही. एका हाताने तिने साडी सावरली आणि दुसऱ्या हाताने पदर घट्ट पकडून ती स्वतः गाडीतून खाली उतरली. विक्रांतने आपला रिकामा हात पाहत मूठ बांधली. त्याने वळून वाणीकडे पाहिलं, पण ती त्याच्याकडे न पाहता घराच्या दिशेने निघून गेली. या 3 वर्षात वाणी अनेकदा या घरात येऊन गेलेली होती. म्हणूनच तिला या घराची सवय होती. या घरातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माणसाची आवड निवड तिला माहीत होती. गाडीचा दरवाजा खुला ठेवून विक्रांत जलद पावलांनी तिच्या मागे गेला आणि तिचा हात धरत म्हणाला, "नाही, गृहप्रवेश नववधूने नवऱ्याशिवाय करायचा नसतो." वाणी काही बोलली नाही. इतकंच नाही तर तिने आपला हात ओढूनही घेतला नाही ना तो सोडवण्याचा प्रयत्न केला. अशी सरेंडर केलेली वाणी विक्रांतला अजिबात आवडली नाही. कारण त्याला माहित होतं की ही वाणीची इच्छा असूच शकत नाही की ती आपला हात कुणाला धरू देईल. हा हक्क विक्रांतने 7 महिन्यापूर्वीच गमावला होता. दाराजवळ येताच विक्रांतच्या चेहऱ्यावर स्माईल आली. दाराच्या आजूबाजूला रंगीबिरंगी फुलांच्या माळा लटकलेल्या होत्या आणि दाराच्या आतल्या बाजूला फुलांनी बनवलेलं हृदय होतं, ज्यावर कदाचित नववधू पाय ठेवून घरात प्रवेश करणार होती. विक्रांतने मागे वळून पाहिलं तर त्रिभुवनजी मागेच उभे होते. विक्रांतला अशा प्रकारे आपल्या दिशेने पाहताना बघून त्रिभुवनजी म्हणाले, "काही लोकांना सांगितलं होतं, आजकाल जसं नव्या सुनबाईचं स्वागत केलं जातं तसं घर सजवायला. वाटतं त्यांनी छान काम केलंय." त्रिभुवनजी आत गेले तेव्हा त्यांची दूरची नातेवाईक मीनू देवी बाहेर आली. मीनू देवींचं वजन 100 किलोपेक्षा जास्तच असावं. गोल मटोल ठेंगणी शरीर यष्टी असलेली मीनू देवी पुढे येत होती. त्यांच्या मागे एक नौकर हातात आरतीची ताटली घेऊन उभा होता, तर दुसऱ्या हातात तांदळाचा कलश होता. सर्व वस्तू योग्य जागी ठेवून झाल्यावर मीनू देवी मागे वळून पाहतात तेव्हा स्वयंपाकघरातून एक मुलगी बाहेर येते. "तू कधीच वेळेवर येऊ शकत नाहीस ना?" असं म्हणत मीनू देवी त्या मुलीला ओरडल्या. ती मुलगी पटकन मोबाईलचा कॅमेरा ऑन करून वाणी आणि विक्रांतचे 1-2 फोटो काढते आणि म्हणते, "मामीजी, फोटोज तर काढते ना?" आता कुठे तिची नजर मोबाईलवरून हटून विक्रांतकडे गेली. किंबहुना तिची नजर थेट विक्रांतच्या नजरेशी भिडली. वाणीनेही आधी मीनू देवीकडे पाहिलं, मग त्या मुलीकडे. ती या घरात बऱ्याच वेळा येऊन गेली असली तरी या घरात तिने कधीच दुसरी कोणतीही स्त्री पाहिली नव्हती. म्हणूनच इथे त्या दोघींना बघून तिला खूपच विचित्र वाटलं. त्रिभुवनजी हसत आत आले आणि मीनू देवींकडे इशारा करत म्हणाले, "वाणी, या घरातले सगळे लोक तुला ओळखीचे आहेत. सगळ्यांच्या आवडी-निवडी सगळं काही तू जाणतेस आणि या माझ्या नातेवाईक आहेत. मला या सगळ्या विधी माहीत नाहीत ना त्या निभावता येतात, म्हणून मी यांना बोलावलं." असं म्हणत त्यांनी त्या मुलीकडे इशारा केला. खरं तर त्यांनाही ती मुलगी कोण आहे हे माहीत नव्हतं, म्हणून ते मीनू देवींकडे पाहू लागले. मीनू देवी पदर सावरत तो डोक्यावर घेत हसत म्हणाल्या, "काही नाही भाऊजी, ही माझ्या नंदेची मुलगी आहे, कुसुम. आता या वयात मला फारसं काम होत नाही म्हणून तिला सोबत आणले. सगळं काम हीच करते." असं म्हणत त्या हसल्या. त्यांच्या लाल पिवळ्या दातांकडे पाहून सहज समजत होतं की मीनू देवी किती पान खात असतील. मग वाणीने कलशला हळूच लाथ मारून तो पाडला आणि आरतीच्या ताटात पाय ठेवून छोटे छोटे पावलं टाकत फुलांनी बनवलेल्या त्या हृदयात पाऊल ठेवून घरात प्रवेश केला. या सगळ्या विधींमध्ये विक्रांतने एक क्षणासाठीही तिचा हात सोडला नाही. वाणीने अनेकदा आपला हात हलकेच ओढून बघितला होता, पण विक्रांतची पकड क्षणभरही सैल झाली नाही. पण इकडे कुसुम मात्र सगळ्यांकडे पाहणं सोडून फक्त विक्रांतकडेच पाहत बसली होती. मीनू देवी कुसुमची ती नजर ओळखत होत्या. त्यांनी हळूच हसून कुसुमला मागे येण्याची खूण केली. तितक्यात एक नोकर परात घेऊन आला, ज्यामध्ये दूध आणि फुले होती. मीनू देवी त्यात अंगठी टाकत म्हणाल्या, "नीट ऐका, आता तुम्हा दोघांना ही अंगठी 3 वेळा शोधायची आहे. जो 2 वेळा अंगठी काढेल तो जिंकेल आणि जो जिंकतो त्याचं लग्नानंतरच्या आयुष्यात जास्त चालतं असं म्हणतात. तोच घरात राज करतो." साधारणपणे या विधींमध्ये नातेवाईकांची खूप गर्दी असते. काही नवरा नवरीची बाजू घेण्यासाठी तर काही त्यांना चिडवण्यासाठी. पण इथे मोजकीच माणसे होती. विक्रांतचे काका, आजोबा आणि भाऊ हे तिघे सोफ्यावर बसून ही विधी होताना पाहत होते. अंगठी त्या परातीत टाकल्यानंतर मीनू देवी दोघांनाही ती शोधायला सांगतात. मन नसतानाही केवळ विधी पूर्ण व्हाव्यात म्हणून वाणीने आपला हात त्या दुधाच्या परातीत घातला. विक्रांत तर आधीच अंगठी शोधायला लागला होता.
कधी नकळत, कधी मुद्दाम त्या परातीत त्यांच्या हातांचा स्पर्श एकमेकांना अनेक वेळा झाला होता. तो पुन्हा पुन्हा वाणीच्या हातावर आपला हात ठेवत होता. अंगठी अनेकदा त्याच्या हातात येऊनही गेली होती, पण तरीही विक्रांत ती बाहेर काढत नव्हता. तेव्हाच अंगठी वाणीच्या हातात आली. तिने आपले हात दुधाच्या परातीतून बाहेर काढले. ते पाहून त्रिभुवनजी आनंदाने म्हणाले, चला, वाणी एक पाऊल तरी पुढे गेली. मिनू देवीने पुन्हा दुधाच्या परातीत अंगठी घातली. विक्रांत नेहमीप्रमाणे आधीच हात आत घालत होता आणि अंगठी शोधण्याचा प्रयत्नही करत होता. पण अंगठी त्याच्या हातात येऊन सुद्धा तो ती बाहेर काढत नव्हता. तीनही वेळा अंगठी वाणीच्याच हातात आली. किंवा असं म्हणा की विक्रांतने स्वतःच आपला पराभव स्वीकारला होता. जिंकल्यानंतरही वाणीच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते. विक्रांतला हेच हवं होतं की वाणीने त्याच्यावर आणि त्याच्या घरावर राज्य करावं. पण त्यालाही माहीत होतं की ते खूप कठीण आहे. सगळ्या रीती संपल्यानंतर मिनूदेवींनी कुसुमकडे इशारा करत म्हटलं, कुसुम बेटा जा, जाऊन नवरीला तिची खोली दाखव. कुसुमने वरपासून खालपर्यंत वाणीवर एक नजर टाकली आणि विचित्र तोंड करून म्हणाली, चला. वाणीसाठी हे सगळं फक्त एक औपचारिकता होती, कारण या क्षणी कुसुम तिला ज्या खोलीकडे घेऊन जात होती त्या खोलीत ती कितीतरी वेळा आधीच येऊन गेली होती. जाता जाता ती मागे वळून एकदा विक्रांतकडे पाहते. तो आपल्या काकांशी, त्रिभुवनजींशी आणि आजोबांशी काहीतरी बोलत होता. विक्रांतच्या खोलीपर्यंतचा प्रवास वाणीला तिच्या जुन्या आठवणीत घेऊन गेला. तिने कधीच विचार केला नव्हता की ती या खोलीत नवरी म्हणून येईल. आपल्या विचारात हरवलेली वाणी कुसुमच्या मागे चालत होती. संपूर्ण घर असं सजवलं होतं जणू फक्त वाणीच नव्हे तर हे घरही नवरी बनलं आहे. त्याचं घर पाहून वाणी नेहमीच विचार करत असे की विक्रांत किती नशीबवान आहे. त्याच्याकडे इतकं आलिशान घर आहे. आणि आजची सजावट तर जणू त्या सौंदर्याला चार चांद लावत होती. खोलीच्या दाराशी येताच तिची पावलं थांबली. तिने खोलीच्या चारी बाजूला नजर फिरवली. ती खोली त्यांच्या फर्स्ट नाईटसाठी सुंदर सजवलेली होती. फुलांचा सुगंध संपूर्ण वातावरण अत्यंत रमणीय करत होता. कुसुमने मागे वळून वाणीकडे पाहिलं. ती खोली निहाळत उभी होती. उपरोधिक हसत कुसुम म्हणाली, माहित नाही तुझ्यासारख्या मुलीला विक्रांतसारखा माणूस कसा मिळाला. तू त्यांना खुश तरी ठेवू शकशील का? खोलीकडे पाहत असलेली वाणी कुसुमचं बोलणं ऐकताच तिच्याकडे पाहते. स्वतःकडे पाहिलंयस कधी? 4 दिवसही त्यांच्या समोर टिकू शकणार नाहीस, असं म्हणत कुसुम पुन्हा एकदा हसली आणि खोली बाहेर निघून गेली. कुसुम निघून जाताच वाणीच्या ओठांवर हलकसं हसू आलं. तिला स्वतःच्या नशिबावरच हसू येत होतं. आज ही खोली सुहागरासाठी सजवलेली होती. लग्न झालेल्या नवरीसाठी आयुष्यातील सगळ्यात अविस्मरणीय संध्याकाळ. पण तिच्या आयुष्यात तो दिवस आधीच येऊन गेला होता. फक्त बेड आणि खोली वेगळी होती. ती टक लावून त्या बेडकडे पाहत होती. हलक्या गुलाबी रंगाच्या चादरीवर गुलाबाच्या फुलांनी 2 हृदय बनवलेले होते. मध्ये मध्ये मोगऱ्याच्या फुलांची सजावट केलेली होती. वाणी एखाद्या पुतळ्यासारखी तिथेच उभी राहून तो बेड पाहत होती. त्या क्षणी तिच्या मनात तिच्या आई वडिलांचा विचार आला. तिला एकदा त्यांच्याशी बोलायचं होतं, पण तिला आपला मोबाईल कुठे आहे ते सुद्धा माहीत नव्हते. सोबत घेऊन आली आहे की केरळमध्येच विसरून आली, कोण जाणे. तिने घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे सुमारे 10 वाजले होते. त्यावेळी तिचे आई वडील झोपलेले असायचे. तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला आणि वाणी मागे वळली. समोर विक्रांत उभा होता. त्याची नजर खोलीवर गेली. खोली इतकी सुंदर सजलेली पाहून तो खूप खुश झाला. सगळं काही एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. पण काहीतरी असं होतं जे सुंदर नव्हतं. ते होतं वाणीच्या चेहऱ्यावरचं गायब झालेलं हसू. विक्रांत तिच्या जवळ आला. तिचं झुकलेलं डोकं त्याने आपल्या बोटाने हलकेच वर उचललं. नाराज आहेस का? वाणी काही न बोलता फक्त पापण्या खाली घालून उभी राहिली. काही बोलणार नाहीस? विक्रांत असा माणूस होता जो आपली इच्छा जबरदस्ती इतरांवर लादायचा. अनेकदा त्याने वाणीबरोबरही तसं केलं होतं. पण का कुणास ठाऊक आता त्याला वाणीवर आपली मर्जी लादायची नव्हती, ना कुठली जबरदस्ती करायची होती. आज आपलं लग्न झालंय वाणी. आज आपली सुहागरात आहे. ही रात्र एका मुलामुलीच्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर रात्र असते. तिने आपलं डोकं पुन्हा खाली झुकवलं. वाणीने काहीच उत्तर दिलं नाही, म्हणून विक्रांत तिला तिथे सोडून मागे गेला आणि दरवाजा बंद केला. तो वाणीच्या जवळून जात ड्रेसिंग टेबल समोर उभा राहतो आणि आरशात स्वतःकडे पाहतो. आपल्या मागे त्याला वाणी उभी असलेली दिसत होती. तिला पाहून तो हसत म्हणाला, वाणी, मला सगळं आधीसारखंच हवं आहे. मला आधीची वाणी नाही मिळू शकत का? वाणी आता विक्रांतकडे वळली. विक्रांतला असं वाटलं जणू ती त्याची गोष्ट मान्य करत आहे. तो वाणीजवळ येऊन तिच्यासमोर उभा राहिला.
वाणीच्या चेहऱ्यावर फिकी का होईना पण एक स्मित हास्य होतं. तिने विक्रांतकडे पाहत म्हटले, आपण जे काही केलं त्यासाठी मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन. तुम्ही माझ्या आई वडिलांना समाजासमोर अपमानित होण्यापासून वाचवलं. जर तुम्ही हे लग्न केलं नसतं तर कदाचित ते दोघे जिवंतपणेच मेले असते. तिच्या शब्दांमागचा रिकामेपणा विक्रांत स्पष्ट पाहू शकत होता. त्या नात्यात तिला आनंद नव्हता, फक्त कृतज्ञता होती. फक्त तिच्या आई वडिलांची अब्रू वाचवल्याचं समाधान होतं. हे सगळं मी तुझ्यासाठी केलंय वाणी, विक्रांत म्हणाला. वाणीने हळूच मान वर केली आणि विक्रांतच्या डोळ्यात पाहिलं. आज तिला विक्रांतच्या डोळ्यात काहीतरी वेगळं वाटलं. आपलं डोकं दोनदा होकारार्थी हलवत वाणी म्हणाली, काळजी करू नका. तुम्ही माझ्याकडून जे काही मागाल त्यासाठी मी कधीही नकार देणार नाही. हे ऐकताच विक्रांतची नजर गंभीर झाली. वाणीचे हात जे आतापर्यंत अस्वस्थपणे एकमेकात गुंतलेले होते, तिने आपल्या खांद्याजवळ साडीची पिन अलगद काढायला सुरुवात केली. विक्रांत स्तब्ध होऊन तिला पाहत राहिला. ती आपली साडीची पिन उघडत म्हणाली, मी कधीही तुमची गोष्ट टाळणार नाही. जेव्हा कधी तुम्हाला माझी गरज असेल तुम्ही मला सांगू शकता. मी नेहमी तुमच्यासाठी अवेलेबल असेल. तिने एक पिन काढून तिथेच ड्रेसिंग टेबलकडे फेकली. साडी लग्नाची होती म्हणून तिच्या मैत्रिणींनी साडीत देव जाणे किती पिनं लावून तिला सेट केलं होतं. ती एक एक करून सगळ्या पिन उघडत म्हणाली, तुम्हाला माझ्याकडून कधीही तक्रार मिळणार नाही. आता साडीचा शेवटचा पिन सुटलेला होता. तिने साडीचा पदर बाजूला करण्यासाठी आपला हात पदरावर ठेवला. तेवढ्यात विक्रांत जोरात ओरडला, स्टॉप इट, स्टॉप इट वाणी. मी शांत आहे तर मला शांत राहू दे, कारण पुन्हा जुना विक्रांत झालो तर ते तुझ्यावरच भारी पडेल. काळजी करू नका, मी तुम्हाला सहन करू शकते, असं म्हणत वाणी विक्रांतच्या डोळ्यात पाहते. तिचे हात अजूनही साडीच्या पदरावर होते आणि त्या हातांवर विक्रांतने आपला हात ठेवलेला होता. तुला अजून मला नीट ओळखताच आलं नाही, विक्रांत म्हणाला. त्यावर वाणी हसून म्हणाली, आजपासून तुमची प्रत्येक गोष्ट मानीन. हे तर चांगलं आहे ना, मग तुम्ही रागावताय का? विक्रांतला वाटले की आता तो आपला राग कंट्रोल करू शकणार नाही. त्याला वाणीला हर्ट पण करायचं नव्हतं, म्हणून तो आपल्या बेडरूमच्या गॅलरीकडे निघून गेला. वाणी बेडवर जाऊन बसली. विक्रांत समोर कसं वागायचं हेच तिला कळत नव्हतं. इकडे विक्रांत गॅलरीच्या रेलिंगवर 2-3 वेळा मुक्के मारून राग काढत होता. आकाशाकडे पाहत तो तिथेच उभा होता. कुसुम काही कामासाठी गार्डनकडे आली होती. तेवढ्यात तिची नजर गॅलरीत उभ्या असलेल्या विक्रांतवर गेली. तिला खूप आश्चर्य वाटले. आज दोघांचे लग्न झाले होते. अशा वेळेस जर नवरा एकटाच गॅलरीत उभा राहून त्रासल्याप्रमाणे आकाशाकडे पाहत असेल तर तेव्हा कुणालाही समजायला वेळ लागत नाही की नवरा बायकोमध्ये काहीतरी ठीक नाहीये. आपल्या केसांची एक बट बोटाभोवती गुंडाळत कुसुम हसत म्हणाली, याचा अर्थ मी जे विचार करत होते ते अगदी बरोबर आहे. ती मुलगी विक्रांत समोर टिकणार नाही. याचा अर्थ विक्रांतकडे बायको असूनही ती त्याची खऱ्या अर्थाने बायको नाहीच. कुसुमचा आनंद गगनात मावेना. ती आत येताना हेच विचार करत होती की या घरात राहण्यासाठी तिला काय करावे लागेल. तेवढ्यात तिच्या कानात मीनू देवींचा आवाज आला आणि कुसुम मीनू देवींच्या खोलीकडे गेली. इकडे विक्रांत बराच वेळ गॅलरीत उभा होता. शेवटी जेव्हा तो खोलीत परतला, वाणी बसल्या जागीत झोपून गेली होती. तो वाणीकडे 2 पावले पुढे गेला, पण मग काय विचार आला कुणास ठाऊक, त्याचे पाय थांबले. तो घराबाहेरील गार्डनमध्ये जाऊन बसला. त्याने दारू काढली, पण पिण्यासाठी जसा ग्लास ओठांजवळ नेला तेव्हा त्याच्या कानात वाणीचा आवाज आला. त्याला आपल्यासमोर वाणी दिसली, जी बेस्ट बिझनेसमॅनचा पुरस्कार जिंकल्यावरही विक्रांतला रागवत होती. फ्लॅशबॅक. हे तुम्ही काय करत आहात? वाणी विक्रांतकडे येत म्हणाली. आज मी खूप खुश आहे. माझ्या लाईफमधला सर्वात बेस्ट दिवस आहे आज. तर हे कोणी सांगितलं की बेस्ट बिझनेसमॅन झाल्यावर दारू प्यायची असते? वाणी विक्रांतच्या हातातून ग्लास घेत म्हणाली. वाणी, 2 घोट दारू घेतली तर काही होत नाही. तुझ्या सेन्स ऑफ ह्युमरला काय झालंय? ते 2 घोट घेतले नाही तर काय बिघडणार आहे? वाणीने बोलत असतानाच बाटली बंद करून परत शेल्फमध्ये ठेवली होती. मी सगळ्यांवर हुकूम चालवतो आणि तू माझ्यावर हुकूम चालवतेस. हा हक्क तुम्हीच दिला आहे ना, असं म्हणत की तुमच्या हेल्थसाठी तुमच्या विरोधात गेलं तरी चालेल. मला माझा आनंद सेलिब्रेट करायचा आहे. तू मला थांबवू शकत नाही, असं म्हणत विक्रांतने पुन्हा बाटली उचलली. वाणी विक्रांतकडे पाहत होती. विक्रांत हसत बाटलीतली दारू ग्लासमध्ये ओतत होता. तेवढ्यात विक्रांत समोर अजून एक ग्लास पुढे आला. आता माझ्या बॉसने अवॉर्ड जिंकलाय तर मलाही सेलिब्रेट करायला पाहिजे ना. माझ्यासाठीही एक ड्रिंक बनवा. वाणी हसत हातात ग्लास पकडून उभी होती. तू ड्रिंक करशील? विक्रांतने डोळे बारीक करत विचारले. हो, तुमच्या अवॉर्डच्या आनंदात. लेट्स हॅव फन, असं म्हणत वाणीने एकदा ग्लासकडे पाहिलं, मग विक्रांतकडे.
विक्रांत हातात बाटली घेऊन काही वेळ वाणीकडे बघत राहिला. मग ती बाटली जमिनीवर फेकत म्हणाला, तू डॅड नंतर माझी सगळ्यात मोठी शत्रू आहेस. आय हेट यू. असं म्हणत विक्रांत बार एरियातून बाहेर निघून गेला. फ्लॅशबॅक संपतो. काय झालं? तू इथे का आहेस? हा त्रिभुवनजींचा आवाज होता. येस डॅड, मी इथे आहे, पण तुम्ही इथे काय करताय? विक्रांत, तुला या वेळेला तुझ्या खोलीत असायला पाहिजे. खोली हा शब्द ऐकताच विक्रांतच्या मनात पुन्हा वाणीचा विचार आला आणि वाणी कशा प्रकारे बिहेव करत होती हेही आठवलं. त्याने नजर चुकवत तो ग्लास टेबलावर आपटला आणि बाटली मागे सरकवत म्हणाला, सध्या तरी मला त्या खोलीत जायचं नाही. त्रिभुवनजी त्याच्या शेजारी खुर्चीवर बसले. सगळं ठीक आहे ना तुझ्या आणि वाणीमध्ये? त्रिभुवनजी आणि विक्रांतमध्ये एक वेगळंच नातं होतं. आईला लहानपणीच गमावल्यानंतर विक्रांत त्रिभुवनजींच्या खूप जवळ गेला होता. ते त्याला ओरडायचे, विक्रांत ऐकून घ्यायचा, पण ना त्रिभुवनजी कधी त्याच्याशी बोलताना लाजायचे ना विक्रांत त्यांच्याशी बोलण्याआधी लाजायचा. त्याने जे काही झालं होतं ते स्पष्ट शब्दात सांगण्याचा निर्णय घेतला. डॅड, तिला वाटतं की मी तिला फक्त मिळवण्यासाठीच तिच्याशी लग्न करून तिला इथे घेऊन आलो आहे. मग त्यात तिची काय चूक? त्रिभुवनजी म्हणाले. विक्रांत त्यांच्या चेहऱ्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहू लागला. ते सुद्धा वाणीचीच बाजू घेत होते. ती काय चुकीचा विचार करते? त्रिभुवनजी पुन्हा तेच म्हणाले. तुम्हीही असाच विचार करता का की मी फक्त वाणीला मिळवण्यासाठी हे लग्न केलंय? नाही, मी असा विचार करतो की माझा मुलगा तिच्यावर प्रेम करतो आणि म्हणूनच तिला घेऊन आला आहे. मग ती का समजून घेत नाही? कारण ती देव नाहीये विक्रांत. ती कुठली साधू संत किंवा अंतर्यामी नाहीये की तुझ्या मनातली गोष्ट तिला आपोआप कळेल. म्हणजे? विक्रांत थोडा गोंधळून म्हणाला. त्रिभुवनजी उभे राहिले आणि थोडे पुढे जात म्हणाले, माझ्यासमोर तू तुझ्या प्रेमाची कबुली दिलीस म्हणून मला हे समजते. पण कधी तू वाणीला सांगितलंयस का की तुला ती आवडते? कधी वाणीला सांगितलंयस का की तिच्याशिवाय तुला किती अपूर्ण वाटतं? कधी तिला सांगितलंयस का की तुला तिला खुश पाहायचं आहे? कधी तिला सांगितलंयस का की तू केरळला फक्त तिच्याशी लग्न करण्यासाठी आला होतास? विक्रांतला माहित होतं की ते जे बोलत होते ते खरं आहे. यापैकी काहीही त्याने अजूनपर्यंत वाणीला सांगितलंच नव्हतं. तू अजूनपर्यंत तिच्या पुढे तुझ्या प्रेमाची कबुली दिलेली नाहीस. तुझ्या चुकीबद्दल माफी सुद्धा मागितलेली नाही आणि बदल्यात लग्नाच्या 24 तासाच्या आत तू अपेक्षा करतोयस की तिने सगळं जुनं विसरून तुला स्वीकारावं. विक्रांत आपल्या वडिलांचं ऐकतही होता आणि समजून घेण्याचा प्रयत्नही करत होता. एखाद्या मुलीसाठी इतकं सोपं असतं का अशा माणसाला एका रात्रीत माफ करणं, ज्याच्यावर कदाचित तिने आई वडिलांनंतर सर्वात जास्त विश्वास ठेवला होता. विक्रांतची नजर खाली झुकली. खरंच होतं ते. ही गोष्ट वाणीने त्याला अनेक वेळा सांगितली होती की तिच्या आप्पांनंतर विक्रांत हा पहिला पुरुष आहे ज्याच्यासोबत ती सेफ फील करते. इकडे मीनू देवी आपल्या खोलीत आराम करत होत्या. तुम्ही मला बोलावलं होतं का मामी? कुसुम आत येत म्हणाली. अरे हो, माझे पाय खूप दुखत आहेत, जरा दाबून दे. मीनू देवी पानाचा एक विडा तोंडात घेत म्हणाल्या. कुसुम आपले डोळे गोल गोल फिरवून तोंड वाकडं करते आणि मीनू देवींच्या बाजूला बसून त्यांच्या पायांना दाबू लागते. कुसुम 5 भावंडांपैकी 3ऱ्या क्रमांकावर होती. आई वडिलांचं एवढं उत्पन्न नव्हतं जितके कुसुमचे खर्चे होते. मीनू देवींकडे ती आपले खर्च भागवण्यासाठीच राहत होती. मीनू देवींची छोटी मोठी कामं करून आणि त्यांची सेवा करून ती सुखाने आरामात तिथे राहत होती. पाय दाबता दाबता ती मीनू देवींकडे पाहत म्हणाली, तुम्हाला नाही वाटत का ती वाणी विक्रांतला अजिबात सूट होत नाही? ए मुली, तुझ्यापेक्षा मोठा आहे विक्रांत, अशा प्रकारे नाव घेऊन कसं बोलतेस? मीनू देवी कुसुमला रागवत म्हणाल्या. कुसुम तोंड वाकडं करत म्हणाली, काय मामी, इतका चांगला तुमचा नातेवाईक होता तरी तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? मी तर त्या वाणीपेक्षा प्रत्येक बाबतीत चांगली आहे. तुला म्हणायचं काय आहे? मीनू देवी पान चावत म्हणाल्या. मी हेच म्हणत होते की तुम्ही माझं लग्न विक्रांतसोबत करून दिलं असतं तर आज तुम्ही सुद्धा या महलासारख्या घरात राहू शकल्या असत्या. अगं, आमच्या नशिबात कुठे या महलाचं सुख भोगणं? आमच्यासाठी तर ती झोपडीच ठीक आहे. कधी कधी भाऊसाहेब बोलावून घेतात आणि मी इकडे राहते, एवढंच माझ्यासाठी खूप आहे. पण विचार करा मामी, जर तुम्हाला पूर्ण आयुष्यभर इथे राहण्याची संधी मिळाली तर? मीनू देवी, ज्या आतापर्यंत एक हात उशीवर ठेवून पलंगावर आडव्या पडल्या होत्या, झटकन उठून बसल्या आणि आपल्या पायावरून कुसुमचा हात बाजूला करत म्हणाल्या, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? मीनू देवींच्या तोंडातील पान अजून संपलेही नव्हते तेवढ्यात पान डब्यातून एक नवीन पान काढून मीनू देवींच्या हातात देत कुसुम म्हणाली, मी म्हणते की माझी विक्रांतसोबत सेटिंग करून द्या. मग मी इथे राहीन आणि जोपर्यंत मी इथे राहीन तोपर्यंत तुम्हाला इथून जाऊ देणार नाही.
मीनूदेवींच्या डोळ्यात चमक तर येते, पण त्या विक्रांत आणि त्रिभुवनजींसोबतच या घरातील पुरुषांना चांगलंच ओळखत होत्या. कुसुमच्या हातावर हलकसं मारत त्या म्हणाल्या, तुला या घरातल्या पुरुषांबद्दल माहिती नाहीये. मुलींना तर आसपासही भटकू देत नाहीत. पण देव जाणे काय विचार करून विक्रांतने या वाणीशी लग्न करायला होकार दिला. मला तर वाटलंच नव्हतं की तो कधी लग्नही करेल. पण आता त्याला मुलींची चटक लागली आहे ना, मग काय माझ्यात एखाद्या पुरुषाला रिझवण्याची ताकद नाही आहे का? कुसुम स्वतःकडे बोट दाखवत म्हणाली. मीनू देवी एकदा तिला नीट निहाळून म्हणाल्या, मग विक्रांतच का, रुद्र का नाही? त्याचा तर घटस्फोटही झालाय. मी राजाची गोष्ट करत आहे आणि तुम्ही मला नोकराच्या हवाली करायचं म्हणताय. कुसुम पूर्ण प्रयत्न करत होती की मीनू देवी तिची गोष्ट मान्य करावी. तुला माहित आहे ना, त्याचं लग्न झालं आहे, आता तुझं काही होणार नाही, असं म्हणत मीनू देवी पुन्हा उशीवर आडव्या पडल्या. तेव्हा कुसुमने त्यांचा हात पकडून स्वतःकडे ओढत म्हटलं, अगं माझी गोड मामी, पैसेवाल्या लोकांचं मन एका बाईवर भरतं का? घरवाली बाहेरवाली ही तर श्रीमंताची शान असते ना. तुझं म्हणणं बरोबर आहे. तुला वाटते का की तू विक्रांतला फसवून घेऊ शकशील? मीनू देवी आपल्या बोलण्यात येत आहे हे दिसताच कुसुम खूप खुश झाली. ती आपल्या केसांची बोटात फिरवत म्हणाली, उद्यापासूनच मी त्याच्यावर माझी जादू चालवायला सुरुवात करेन. मी पण बघते किती दिवस तो माझ्यापासून दूर राहतो. वाणी तर मला नाही वाटत त्याला तिच्या जवळही भटकू देत असेल. आज त्यांच्या लग्नाची पहिली रात्र होती आणि बिचारा गॅलरीत उभा होता. स्वतःचं बोलणं पूर्ण करून कुसुम हसू लागली. तेव्हा मीनू देवी तोंडावर हात ठेवत म्हणाल्या, हे देवा, तू खरंच बोलतेस का? हो मामी, खोटं बोलले तर मला पाप लागेल. आपल्या चेहऱ्यावर भोळेपणा आणत कुसुम म्हणाली. आता मीनू देवी आणि कुसुम दोघीही हा महल सोडून जाण्याच्या मूडमध्ये दिसत नव्हत्या आणि स्वतःला या घरात टिकवून ठेवण्यासाठी आपापल्या चाल चालण्यास तयार झाल्या होत्या. इकडे त्रिभुवनजींसोबत बोलून झाल्यावर विक्रांत आपल्या खोलीकडे निघाला. खोलीत वाणी अशीच बसल्या बसल्या बेडच्या क्राऊनला टेकून झोपलेली होती. त्याची पावलं हळूहळू का होईना पण वाणीकडे सरकत होती. विक्रांत तिच्याकडे आला आणि तिच्या बाजूला बेडवर बसला. तो स्वतःच विचार करत होता की तो वाणीकडून कशी काय अपेक्षा करू शकतो की ती त्याच्यावर लगेच प्रेम करू लागेल आणि त्याला समजून घेईल, जेव्हा त्याने आजपर्यंत वाणीशी कधीच कोणतीही गोष्ट बोलली नाही. त्याने अजून तिला आपल्या मनातली गोष्ट सांगितलीच नव्हती. वाणीकडे पाहता पाहता त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल आली. आज नावापुरतं का होईना पण वाणी आता त्याची होती. तिच्या भांगेतील कुंकू आणि तिच्या गळ्यातील पिवळ्या धाग्यात बांधलेलं मंगळसूत्र हेच सांगत होतं की वाणी आता त्याची आहे. विक्रांतला या गोष्टीने आतल्या आत दिलासा मिळत होता की आता वाणी त्याच्या जवळच राहणार आहे, कधीही जाणार नाही. राहिला प्रश्न वाणीला समजवण्याचा तर त्याच्याकडे वेळ होता. वाणी आता याच घरात राहणार होती आणि तिला मनवण्याचा मार्ग तो नक्कीच शोधून काढणार होता. त्याने बेडची उशी नीट केली आणि वाणीला त्यावर झोपवण्यासाठी तिच्या खांद्याला हात लावताच वाणी, जी फार खोल झोपेत नव्हती, विक्रांतच्या स्पर्शाने जागी झाली आणि तिने डोळे उघडले. इकडे विक्रांत वाणीचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिकडे कुसुम या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे. कुसुम आपल्या हेतूमध्ये यशस्वी होईल का, जाणून घेऊया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.